स्टार्ट लाईव्ह आहे. या हॅलो, यंगिस्तानच्या आजच्या या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. बिझ टॉक्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खरं तर आपण एक वेगळ्या प्लॅटफॉर्मला सुरुवात करतोय आणि उद्योगाच्या क्षेत्रात खरंच आज असं आहे की वेगवेगळी मंडळी आपल्या आपल्या चिंतेमध्ये आहेत की पुढच्या काळामध्ये उद्योगाच्या क्षेत्रात नेमकं काय होणार आहे. खरं म्हणजे स्वतःच्या उद्योगाचं भविष्य नेमकं काय आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि म्हणूनच बिझ टॉक्सला आज आपण सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पहिला चॅप्टर जो आहे तो ज्यांच्या बरोबर आहे ते आपल्या सोबत आहेत मिस्टर अग्नेलो राजेश अथायडे. सर नमस्कार. 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 खरं तर गेली 25 वर्ष आयटीच्या क्षेत्रात तुम्ही आहात, त्याच्याच बरोबर डेव्हलपर आहात आणि त्याच्याच बरोबर खरं तर अनेक बिझनेसमॅनना मेंटॉर तुम्ही करता आहात. सो मेंटरिंग करत असताना अनेक बिझनेसमॅनशी तुमचा रोजचा संबंध येतो. त्यामुळे मला असं वाटतं की पहिली सुरुवात आपण हीच केली पाहिजे की आज सगळे जे बिझनेसमॅन आहेत त्यांची मानसिकता नेमकी कशी आहे, काय वाटतंय तुम्हाला? सगळे बिझनेसमॅन मनापासून थोडे घाबरलेले, कारण ही परिस्थिती एवढी अचानक चेंज झालेली आहे की कोणालाही माहित नव्हतं की एवढं सरप्राइझिंग होऊ शकतं. परंतु बिझनेसमॅन म्हणजे काय? बिझनेसमॅन म्हणजे कुठच्याही परिस्थितीचा सामना करणारा व्यक्ती. तर आपल्याला सुद्धा या परिस्थितीचा सामना करणं गरजेचं आहे. सरप्राईज एलिमेंट संपलेली आहे. आज 38वा दिवस आहे. 38 दिवसांमध्ये ज्या उद्योजकांनी तयारी केली आहे, स्वतःची ट्रेनिंग केली आहे, टीमची ट्रेनिंग केली आहे, आपल्या रिसोर्सेसचा स्वॉट अनालिसिस केलेलं आहे, स्वतःचा स्ट्रेंथ आणि विकनेस आयडेंटिफाय केलेलं आहे आणि पुढचे पाऊल कसे टाकायचे हे ठरवलेलं असेल, अशा व्यक्तीला काहीही त्रास होणार नाही. त्याच्या बिझनेसला एक्सपान्शन मिळेल. येणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन प्रकार होतील. एक असे धंदे असतील ज्यांना थोडा त्रास होईल, एक असा धंदा असेल ज्याला वाढोतरी होईल, म्हणजे त्यांची प्रगती होईल, भरपूर प्रगती होईल. आणि तिसरा बिझनेस असा आहे ज्यांना आपला बिझनेस चेंज करावा लागेल. तर आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं, कुठचाही उद्योजक जर असेल, बिझनेस टॉक असल्यामुळे मी फक्त बिझनेसमॅनच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहे. कुठच्याही उद्योजकाला संस्थेबरोबर जुडून राहणं गरजेचं आहे. सर्वांना इकोसिस्टीम मध्ये काम करणं गरजेचं आहे. देर आर मल्टिपल प्लॅटफॉर्म्स इन महाराष्ट्र, इन इंडिया अँड अक्रॉस द वर्ल्ड. There are platforms like corporate connections. There are platforms like business opportunities club. There are platforms like Saturday club. तर अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला सामील होणं गरजेचं आहे. एकत्रित चर्चा करणे, आयडिएट करणे, आपल्या डिसिजन्सना व्हॅलिडेट करणे. दिस नीड्स टू बिकम द न्यू नॉर्मल आणि दिस इज गोइंग टू बी द न्यू नॉर्म. सरकारकडनं तुम्हाला आधार मिळेल फक्त लोनच्या आधारे. तुम्हाला सरकारकडनं दुसरी आर्थिक व्यवस्था मिळणार नाही. सरकार त्यांचं रोल फार चांगल्या उत्कृष्ट प्रकारे राबवतोय. दॅट इज प्रोटेक्टिंग युअर लाईफ. सर्वात महत्वाचं प्रामुख्याने जर कुठचा विषय असेल सरकारच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये, दॅट इज द सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ ह्युमन लाईफ. आणि द गव्हर्नमेंट हॅज प्लेड अन एक्स्ट्राऑर्डिनरी रोल. गव्हर्नमेंट, एनजीओ, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ब्युरोक्रॅट्स हॅव प्लेड अन एक्स्ट्राऑर्डिनरी रोल. 130 कोटी जनतेला एकत्र सांभाळून ठेवणं, दिस इज अ अनइमॅजिनेबल सिच्युएशन. बरोबर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या काळामध्ये प्रत्येक उद्योजकाची मानसिकता ही चांगली राहणं, पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण अनेक उद्योजकांना असं वाटू शकतं, म्हणजे अनेकदा असंही झालं असेल की जे नवीन नवीन उद्योगामध्ये आलेत त्यांचा उद्योग कदाचित सुरूही व्हायचा आणि त्याच्याच आधी त्यांना ब्रेक लागलेला आहे. तर अशा वेळेला त्यांनी ती पॉझिटिव्हिटी सांभाळून ठेवणं हे कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? एकदम सोपं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे नितीन मुनोत. नितीन मुनोत ऑनलाईन आहे सध्या. नितीन मुनोत इज इंडस्ट्रियलिस्ट आणि त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर ऑटोमॅटिक सॅनिटायझर्सची आता डीलरशिप घेतलेली आहे. सो टेक्नोक्रॅट्स नावाच्या कंपनीचे ते मालक आहेत. हे जेवढे पण साऊंड बॅरियर्स हायवेवर लागलेले ते सगळे त्यांची टेक्नॉलॉजी विथ जर्मन कोलॅबरेशन. पण परिस्थिती चेंज झालेली आहे. मार्केटची गरज काय आहे ती बदललेली आहे आणि त्या बदलेप्रमाणे जर तुम्ही व्यवसाय करत गेलात तर नक्की तुम्हाला यश मिळेल. दुसरी गोष्ट, आपण जो व्यवसाय करतोय त्याच्या प्रेमात न पडता प्रॅक्टिकली आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याकडे जी सामग्री आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपले स्टाफ, आपलं नॉलेज आणि सर्वात महत्वाचं आपले कस्टमर्स. तर या कस्टमर्सना आपण कसे सांभाळून ठेवू शकतो, या कस्टमर्सना आपण ऍडिशनल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस काय देऊ शकतो, ऑल्टरनेट सोर्स ऑफ रेव्हेन्यू कसा आपण डेव्हलप करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या सरप्राईजच्या कालावधीमध्ये
हा जो लॉकडाऊन चाललेला आज 38वा दिवस आहे, ज्या लोकांकडे एकापेक्षा जास्ती व्यवसाय त्यांच्याकडे ऑप्शन्स मल्टिप्लाय झालेत. एखादा धंदा जर खतऱ्यात आला असेल तर दुसरा रेव्हेन्यू मॉडेल तुम्हाला सांभाळून ठेवेल. पण जे लोक एका धंद्यात आहेत, जर त्या धंद्याची वाढ होत असेल तर अतिउत्तम. पण एखादा धंदा असा असला, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल अँड टुरिझम, तर तो तर बिचारा अडकलाच फॉर द नेक्स्ट 6 to 24 months. परंतु आपल्याला आपले विचार न थांबवता आपण कशा प्रकारे आपल्या एक्झिस्टिंग रिसोर्सेसचा वापर करून ऑल्टरनेट सोर्स ऑफ रेव्हेन्यू कसं जनरेट करू शकतो हे समजण्यासाठी ही सगळ्यात उत्तम बाजू आहे, ही सगळ्यात उत्तम वेळ आहे. आणि अशा प्रकारचे टॉक शोज किंवा संस्था जे असतात यांच्याकडे आपल्या आयडियाजना आयडिएट करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम नेहमी पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहणं फार महत्वाचं आहे. जे लोक नेगेटिव्ह आहेत, परिस्थितीबरोबर घाबरलेले, त्यांच्याबरोबर संपर्कात राहू नका. टेलिव्हिजन चॅनलवर न्यूज चॅनल जास्ती बघू नका. गुगलवर जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर हे सर्च करा की या दिवसांमध्ये आपण कुठचा उद्योग केला तर फायदेशीर ठरेल आणि त्या उद्योगाबद्दल विचार करा. फार्मास्युटिकल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर, हाऊसिंग इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीजना वाव येणार आहे. लॉजिस्टिक्स इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीजना वाव येणार आहे. आपण जो व्यवसाय करतोय या व्यवसायाला आपण या सेक्टर्स बरोबर कसं जोडू शकतो याच्याबद्दल विचार करणं फार महत्वाचं आहे आणि ते निर्णय घेणं आज गरजेचं आहे. या 38 दिवसांमध्ये ज्या लोकांनी अभ्यास केला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बदलून घेतलेला आहे, स्वतःच्या नॉलेज मल्टिप्लाय केलेलं आहे, हाच उद्योजक आता यशस्वी ठरणार. आणि दुसरी गोष्ट, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला आपले एम्प्लॉईज किती कमवून देऊ शकतात यापेक्षा आपण आपल्या एम्प्लॉईजना काय संधी देऊ शकतात त्यांच्या कमवण्यासाठी आणि आपल्या टिकण्यासाठी याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक एम्प्लॉईला पार्टनर इन प्रोग्रेस बनवणं गरजेचं आहे. जिथे त्याचा पगार छोटा असेल पण त्याला इन्सेंटिव्ह मॉडेल देऊन ही नीड्स टू बिकम अ पार्टनर इन प्रोग्रेस. परिस्थिती कोविड-19चा लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तरा, एव्हरी पर्सन हॅज टू बिकम हायपर प्रोडक्टिव्ह. प्रत्येक व्यक्तीला 25 ते 50% एक्स्ट्रा टाइम काम करावं लागेल, कारण सेम एफर्टवर तुम्हाला आउटपुट नाही मिळणार, कारण सगळेच आता मेहनत करणार आहेत. तर तुमच्या मेहनतीला इन टर्म्स ऑफ एफर्ट्स आणि टाइम वाढवावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं नॉलेज कोशन वाढवावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा स्वभाव सुद्धा बदलावा लागेल की जी परिस्थिती आता बदलत जाणार आहे त्याच्यामध्ये आपण या चेंजला ऍक्सेप्ट कसा करू शकतो, अडॅप्ट कसा करू शकतो आणि भीतीच्या माहोलातून बाहेर पडून परिस्थितीला आपण सुधारू कसं शकतो आणि व्यवस्थित पॉझिटिव्ह बिझनेस कसा करू शकतो. खरी गोष्ट आहे. मला असं वाटतं नेहमी तुम्ही जसं म्हणता की समस्येचं संधीत रूपांतर कसं करायचं, तर मला असं वाटतं की हा जो पिरियड आहे तो चिंतन मनन करण्याचा पिरियड आहे, नवीन आयडियाज जनरेट करण्याचा पिरियड आहे आणि त्या नवीन आयडियाजवर काम करण्यासाठी मला असं वाटतं की कितीतरी वेळ तुमच्या हाताशी आहे आणि हा वेळ तुमच्या हाताशी असेल तर तुम्ही जास्त विचार करू शकता, जास्त त्या दृष्टीने काम करू शकता. आणि म्हणून हा लॉकडाऊनचा पिरियड जर विचारासाठी वापरला आणि सकारात्मकतेसाठी वापरला तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात कोणतीही आव्हानं आली तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्याला मॅनेज करू शकतो. पण अगदी एक शेवटचा प्रश्न विचारीन की येणाऱ्या काळामध्ये कोणकोणती आव्हानं आपल्या समोर येतील असं वाटतं आणि त्या आव्हानांना आपण सामोरं कसं जायचं, काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्या उद्योजकांना आर्थिक समस्या येणार आहे हे गृहीत धरलं पाहिजे. दुसरी समस्या, जे खर्च ते भागवत होते कालपर्यंत त्याच्यामध्ये ते लोक कटौती आणि काय मॅनेज करू शकतात त्यांच्या रिसोर्सेसला याचा विचार करणं गरजेचं आहे. मॅनपॉवरला कमी नाही केलं पाहिजे, मॅनपॉवरला तेवढंच ठेवून त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची याचा विचार केला पाहिजे. आपल्याला एक कळून चुकलेल्या 38 दिवसांमध्ये की लोक घरात बसून सुद्धा प्रोडक्टिव्ह होऊ शकतात. त्यांच्या मॉनिटरिंग करण्यासाठी स्किल्स जे आहेत ते आता वेगळे झालेले आहेत. टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही प्रत्येक माणसाच्या प्रोडक्टिव्हिटीला मेजर पण करू शकता आणि मॉनिटर पण करू शकता. म्हणजे सगळ्या लोकांना तुमच्या ऑफिसमध्ये यायची गरज पण नाहीये. तुमचा अमुक स्टाफ आयदर दे कॅन बी ऑन द फील्ड ऑर द टाइम ऑर दे कॅन ऑपरेट फ्रॉम होम. मोठ्या ऑफिसला घ्यायची गरज नाहीये. जर मल्टिपल ऑफिसेस असतील तर त्या ऑफिसेसना तुम्ही कमी करू शकता, परंतु लोकांना कमी करू नका. लोकांच्या स्किल्समध्ये इन्व्हेस्ट करा, लोकांना ट्रेन करा, तात्पुरते फायनान्शियल लोन्स घ्या बँकेकडनं, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडनं, गव्हर्नमेंटकडनं पण तुम्हाला आधार मिळणार आहे, सपोर्ट मिळणार आहे, ह्याचा तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या बिझनेसना कंटिन्यू ठेवा. तुम्हाला जे मदतशीर ठरणार आहे सध्या, द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स ऑफ युअर ऑर्गनायझेशन इज द मॅनपॉवर दॅट यू हॅव, not where your office is, not what your product is, not what is the quality of your service, nothing.
पण तुमचं मॅनपॉवर, दे आर नॉट युअर स्टाफ एनिमोर, दे आर द सोल्जर्स. ज्यांच्या बरोबर जर तुम्ही आज उभे राहिलात तर तुम्ही, दे आर नॉट युअर एम्प्लॉईज, दे आर युअर सोल्जर्स. ते तुमच्यासाठी छातीवर गोळी घ्यायला तयार होतील. त्यांना या परिस्थितीमध्ये सांभाळून घेणं फार गरजेचं आहे आणि फार महत्वाचं आहे. प्रत्येक उद्योजकाला सोनं विकावं लागेल, लोन घ्यावं लागेल, पण त्यांनी हे करणं गरजेचं आहे. कारण दॅट इज व्हॉट डिफरन्शिएट्स अन एंटरप्रेन्योर फ्रॉम अ रेग्युलर एम्प्लॉई. आणि जसं मी म्हणालो, एम्प्लॉईजना सुद्धा माझा निरोप आहे की प्रत्येक एम्प्लॉईनी एका उद्योजकासारखं विचार करणं गरजेचं आहे. He needs to become a partner in progress with his employer. He needs to be a revenue account. He should not be an expense account. एखाद्या संस्थेमध्ये जर एखादा एम्प्लॉई संस्थेसाठी रेव्हेन्यू जर जनरेट करून द्यायला लागला तर तो जावईपेक्षा जास्ती महत्वाचा ठरणार आहे. सो वी नीड टू बी प्रोडक्टिव्ह. एव्हरी एम्प्लॉई इज गोइंग टू कम अंडर द मायक्रोस्कोप. एव्हरी एम्प्लॉई इज गोइंग टू बी मॉनिटर्ड आणि एव्हरी एम्प्लॉईज प्रोडक्टिव्हिटी हॅज टू बी मल्टिप्लाइड. याच्यासाठी एम्प्लॉयरला ट्रेनिंग द्यावं लागेल. इंटरनल एक्सटर्नल स्वतः ट्रेनर होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक एंटरप्रेन्योर आता फक्त स्टाफच्या आधारे न राहता ऑफिसमध्ये सर्वप्रथम पहिला तो पोहोचला पाहिजे. झोपण्यासाठी शेवटी सगळ्यात तो झोपायला गेला पाहिजे. जेवणामध्ये त्याने शेवटचं जेवलं पाहिजे. आता ह्या सगळ्या नवीन नियम सुरू होतील आणि एव्हरी एंटरप्रेन्योर नीड्स टू बिकम अ लीडर अँड ही नीड्स टू लीड फ्रॉम द फ्रंट. An entrepreneur is like a सेनापती in the middle of the battleground, leading from the front. फक्त उपदेश देऊन चालणार नाही, तर you have to be in the front. आणि अजून एक म्हणेन की फक्त ज्ञान घेण्यामध्ये फायदा नाहीये. त्या ज्ञानावर ध्यान द्या आणि त्या ध्यान दिल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करा. बिकॉज नो आयडिया इज गुड इनफ इफ इट इज नॉट इम्प्लिमेंटेड. द आयडिया बिंग इम्प्लिमेंटेड इज क्रिटिकली इम्पॉर्टंट फॉर द ऑर्गनायझेशन अँड द एम्प्लॉय टू बी सक्सेसफुल. अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे जसं मालक महत्वाचा आणि त्याच्याबरोबर काम करणारी मंडळी जशी महत्वाची, तसंच आपण जेव्हा वर्किंग मध्ये होतो आणि तेव्हा जसं प्रॉफिट सुद्धा आपण या सगळ्यांबरोबर ज्या पद्धतीने शेअर केला, तसंच लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जसा प्रॉफिट शेअर आपल्याला मिळतोय तसं लॉसेस मध्ये सुद्धा थोडंसं आपण त्यांना मदत केली पाहिजे, मालकांना मदत केली पाहिजे. हे कुठेतरी जर गणित जमलं आणि हे दोन्हीकडनं समीकरण जर जमलं तर मला असं वाटतं की उत्तम केमिस्ट्री जुळू शकेल. आणि मग व्यवसायाच्या दृष्टीने ज्या काही नव्या दिशा येणार आहेत त्या दिशांना ऍक्सेप्ट करणं आणि त्यातून पुढे जाणं हे दोघांनाही शक्य होईल असं मला वाटतं. नक्कीच बिस्टॉक्सच्या या माध्यमातून आपण असेच भेटत राहणार आहोत. आज आपण म्हटलं तसं की आज हा पहिला चॅप्टर आहे आणि पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली तर मला असं वाटतं की लोकांच्या मनात सुद्धा काही प्रश्न असणार आहेत. तर मंडळी आपणही काही प्रश्न विचारा. ॲग्नेलो राजेश त्या प्रश्नांना उत्तर देतील आपल्या पुढच्या सेशन मध्ये. आणि त्या सेशन मध्ये सुद्धा तुमच्या मनातले प्रश्न किंवा तुमच्या मनातली भीती ही काढून टाका आणि त्या भीतीतनं बाहेर पडून येणाऱ्या भविष्य काळाकडे आपण अधिक सजगतेने जर पाहिलं तर मला असं वाटतं की येणारे प्रश्न हे प्रश्न राहणार नाहीत. त्यातून नक्की एक वेगळी वाट मिळत राहील. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर सर आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण एकत्र खूप कार्यक्रम केलेले आहेत आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा तुमच्यापासून झाली आणि तुमच्या बरोबर झाली याचा मला जास्त आनंद आहे. I wish you all the best, Uttara. It has been a pleasure working with you for the last 20 years. तुझ्या काम करण्याची पद्धत, तुझं ज्ञान आणि तुझी होस्टिंगची केपेबिलिटी इज आउटस्टँडिंग. यंगस्टनच्या मार्फत मला वाटतं की यू विल डू अ लॉट ऑफ गुड. समाजाला भरपूर त्याचा फायदा होईल. माझ्यासारखे अनेक वक्ता या संस्थेवर येतील, या प्लॅटफॉर्मवर येतील आणि प्रत्येक ऑडियन्सना ते काय ना काहीतरी चांगले शब्द देऊन जातील, काय ना काहीतरी चांगलं मार्गदर्शन देऊन जातील ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनाचा देखील कायापालट होऊ शकतो. आय विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम माय साइड, फ्रॉम द side of my organization, St. Angelo's VNCT Ventures. Everybody have an absolutely fantastic, God bless future. Thank you so much. Thank you so much. आणि असेच भेटत राहू यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर. थँक्यू. नमस्कार.